सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या ब्रह्मविद्या शास्त्रधारित आत्मशुद्धी निरूपण सोहळा व वास्तविक व्याख्यानमाला या वास्तविक व्याख्यानमालेचं आजचं संध्याकाळचं सत्र या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. प्रथमतः या कार्यक्रमासाठी जे नागपूर येथून आलेले सर्व परमार्ग सेवकांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे बीड येथून आलेल्या सर्व सद्भक्तांचं परमार्ग सेवकांचं शब्दसुमनांनी मंडळाच्या वतीने स्वागत करतो. संभाजीनगर येथून आलेले सर्व सद्भक्तांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आज या ठिकाणी आपले जे काही संध्याकाळचे जे व्याख्याते आहेत ते परमार्ग सेवक रवींद्र पाटील यांचं आज आपल्याला सत्र ऐकायला भेटणार आहे. तत्पूर्वी आपण त्यांची मुलगी कीर्ती हिला आपण तिचं मनोगत व्यक्त करण्यासाठी 5 मिनिटं देत आहोत. मी कीर्तीला विनंती करतो की तिने येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना दंडवत प्रणाम. व येथे बसलेल्या वासनिकांना व साधूंना व तपस्वींना दंडवत प्रणाम व बाबांना दंडवत प्रणाम. माझे गुरु ईश्वर भक्त भाईदेवनी बाबा दरी आश्रम नाशिक. तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ते कथेचं हेडिंग आहे की देवावर भाव व विश्वास. तर एक गाव असतं, तिथे आता राजा लोक कसे राहायचे. मग तिथे एक राजा होता. तो राजा होता, त्याला मूल बाळ वगैरे काही नव्हतं. तर तो मग एक दिवस काय करतो, तो म्हणतो की गावामध्ये सूचना द्यायला लावतो शिपायांना की कोणी जर त्यांचं मूलबाळ मला देत असेल तर द्यावे. तर मग ते शिपाई सांगतात. मग एक परिवार असतो. त्या परिवारात एक आई, एक वडील आणि 4 मुलं, एक मुलगी आणि 3 मुलं असतात. तर एक लहान मुलगा असतो, तो ना लय म्हणजे शैतान होता, लय आगाऊ होता. तर ना मग ते आई वडील विचार करतात की आपण आता हेच देऊ, कारण की तो राजा पैसे धन वगैरे देणार होता. म्हणे आता काही निहाले मस्ती सुद्धा करतो, म्हणून आपण याला देऊन टाकू, तेवढ्यात आपलं जीवन तरी जगून जाऊ आपण. मग ते त्या राजाला देतात. ते जातात घेऊन राजाजवळ. मग तेव्हा राजा म्हणतात, जातो तो. राजा म्हणतात की तुझी आखरी इच्छा काय. तो म्हणतो की मला तुम्ही सिमेंट वगैरे आपण घर बांधायला कसं लागतं तर तो ते मागतो. तर मग ते आणून देतं त्याला. तो तसे 4 महल बांधतो. तर पहिला महल तो तोडून टाकतो, दुसरं महल सुद्धा तो तोडून टाकतो, तिसरं महल सुद्धा तोडून टाकतो आणि 4थ्या महल समोर हात जोडून अशी विनंती करतो. तर मग आता राजा शिपाई सगळे ते विचारात पडतात, गोंधळात पडतात की हा सगळे 3 तोडून या 4थ्या यालाच कावर नमस्कार करतोय. मग तो राजा त्याला विचारतो की तुम्ही या असे महल कावर बांधले आणि त्याच्यामधून 3 कावर पाडले, या 4थ्याला हात जोडले. मग तो म्हणतो की पहिला महल जी बांधला होता ते होते माझे आई वडील, त्यांनी सुद्धा मला दिलं म्हणून त्यांनी ते घर पाडलं. आणि नातेवाईक आता ते तरी थांबवू शकत होते पण त्यांनी सुद्धा काही केलं नाही, ते सुद्धा त्यांनी तोडलं. आता तिसरं महल होतं राजाचं. म्हणे तुम्ही कोणाचा परिवार तोडला तुम्ही असं म्हणू शकत नाही, म्हणून मी तो सुद्धा तोडला. आणि 4था वाला होता परमेश्वराचा. म्हणे आता माझं सगळं परमेश्वरच आहे आणि तिथं म्हणून त्यांनी हात जोडले होते. या कथेतून आपल्याला हे शिकवण भेटते. तात्पर्य हे की आपण म्हणजे आपल्या या दुनियामध्ये कोणीच नाही, बस एक आहेत जे आहेत परमेश्वर. तर मी तुम्हाला आता दुसरी लीळा सांगणार आहे. ही होती एक कथा. तर दुसरी लीळा आहे खेळ गोई त्याग प्रशंसा. आता एक खेळ आणि एक गोई होती. तर दोघी लय श्रीमंती होते. तर दोघी विधवा होऊन गेले होते, विधवा झाले होते. तर मग त्यांच्या जो धन सगळं होतं, लय अमीर होते ते.
मग त्यांचं घर होतं. एक वेळेस काय झालं, मग ते तसेच स्वामींजवळ भेटायला जातात. तर मग ते स्वामींजवळ जातात आणि तिथं एक मांजर येते. ती काय करते, त्यांच्या घरी दही, तूप, दूध हे सगळं लय सारं असतं. मग ती मांजर काय करते, सगळं पाडते. ते पूर्ण घराच्या पूर्ण आजूबाजूला, त्याला जास्त असताना पूर्ण घराच्या आजूबाजूला फिरून जातं. मग तेवढ्यात ते जे तिथं असतात ना, मालिकच असतो, तो गार्डनला हे करतो. तर तसा त्यांचा घराचा एक होता. तो येतो आणि तो पाहतो, तो जातो खेळगोळींजवळ तिकडे आणि सांगतो की तुमच्या घरात आज दही वगैरे ते सगळं सांडले. मग ते म्हणतात जाऊ द्या, जर तुम्हाला त्या घरातून काही घ्यायचे तर तुम्ही घेऊन टाका. मग ते म्हणतात ठीक आहे. मग ते खेळगोळीच्या काय करतात, त्या दोघी तिथं स्वामींजवळ अनुसरण घेतात आणि ते स्वामींजवळच राहतात. मग याच्यामधून माझं हे सांगणं आहे की त्याग असो तो खेळगोळी सारखा, आपण सुद्धा अनुसरण घ्यायला पाहिजे. त्यांच्याजवळ एवढं द्रव्य वगैरे सगळं होतं, पण त्यांनी स्वामींजवळ अनुसरले आणि ते सगळं, ते किती श्रीमंत होते तरी ते अनुसरले स्वामींजवळ. हेच माझं सांगणं होतं. धन्यवाद. प्रणाम. धन्यवाद कीर्ती जी आहे ते आजचे जे आपले व्याख्याते परमार्ग सेवक रवींद्र पाटील साहेब ही त्यांची मुलगी आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब धर्माला अत्यंत तळमळीने योगदान देत असतं. जी कीर्ती आपल्या समोर ज्यावेळेस बोलते त्याच वेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की यांच्या घरामध्ये कसं संस्कार आणि कसं वातावरण असेल. कारण लहान मुलांना हे शास्त्र, लीळा, सूत्र ह्या गोष्टी तर कितीतरी घरांमध्ये माहिती सुद्धा नाही लहान मुलांना, कारण घरातलेच आई वडील ते करत नाही, मुलं तरी कसं करतील. पण यांचं संपूर्ण कुटुंब धर्माला 100% त्यांचं योगदान आहे. आजचे जे व्याख्याते रवींद्र पाटील साहेब त्यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. हे आमचे मित्र आणि आमच्या मंडळाशी आणि बाबांशी आपल्या सर्वांशी कसे जुळले गेले. हे यूट्यूबवरती ते आपल्या धर्माचे व्हिडिओ पाहायचे, त्यांनी उपदेश घेतलेला होता आणि आपल्या धर्माचे व्हिडिओ पाहायचे. ते व्हिडिओ पाहत असताना त्यांना बाबाजींचा संपर्क आला, बाबाजींचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की ह्या बाबाजींना आपण आपल्या संभाजीनगरमध्ये जे बजाज नगर आहे तिथे कार्यक्रमासाठी बोलवं. म्हणून त्यांनी बाबाजींना हिंमतच होत नव्हती की फोन करावा असं, कारण ते घाबरत होते की एवढे बाबा स्ट्रिक्टली असते बोलतात, त्यांचं असं आचरण एवढं स्ट्रिक्टली आहे, तर आपण फोन केला तर आपल्याला काही बोलतील की काय, भीती वाटत होती त्यांना. आणि त्या भीतीतून सुद्धा त्यांनी हिंमत केली, कारण त्यांचे सत्संग ऐकून त्यांना ती उत्स्फूर्त अशी प्रेरणा मिळाली की बाबांना आपण फोन केलाच पाहिजे. आणि त्यांनी बाबांना फोन केला. बाबांशी त्यांची इतकं प्रेमळतेने जेव्हा त्यांचा संवाद झाला तेव्हा त्यांनी बाबांजवळ एक गोष्ट व्यक्त केली की बाबा, मी तुम्हाला फोन करायला खूप घाबरत होतो, पण तुमच्याशी जेव्हा फोन करून मी संवाद साधायला सुरुवात केली, तुमचा इतका प्रेमळ स्वभाव आहे हे मला ते फोनवरच बोलण्यातून लक्षात आलं. आणि त्यांनी ते सांगितलं बाबांना त्यावेळेस की आमच्या संभाजीनगर बजाजनगरमध्ये आम्हाला तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे. मी मंडळातल्या त्यांचे सर्व मंडळातले पदाधिकारी इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या सगळ्यांशी संवाद साधून तुमच्या तिथे कार्यक्रमाचं नियोजन करतो. आणि जेव्हा त्यांनी मंडळाशी सर्वांशी संवाद साधला, आपल्याला अशा बाबांना आणायचं आहे आणि बाबांचं जे काही यूट्यूबवरती व्हिडिओ जाता प्रखर त्याने स्पष्ट आणि प्रखर वक्ता असल्यामुळे त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि त्या संवादातून त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही, आपल्याला सुद्धा असे वक्ते इथे लाभले पाहिजे. आणि त्या कार्यक्रमात तिथून बाबांना त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि तिथून सुरुवात झाली. हे सर्व लोक मंडळाचे बाबांशी जोडले गेले. आता कुठेही बाबांचा कार्यक्रम असला तर संभाजीनगरला बजाजनगरला ते कार्यक्रम घेतच असतात बाबांचे, वर्षातून 2 वेळा. पण त्याच्या व्यतिरिक्त ते कुठेही कार्यक्रम असले, ते नवरात्रात असेल दरीला, इथे ढोराडोंगरमध्ये किंवा इतर मंडळाच्या वतीने कुठेही कार्यक्रम झाले तर ते पूर्ण त्यांचं जे काही मंडळ आहे ते सर्व योगदान देतं, आर्थिक योगदान देतं, कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष येऊन सहभाग देतं. असे रवींद्र पाटील साहेब आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले. आणि त्यांच्या जे मिसेस आहे, जेव्हा आम्ही बजाजनगरला आमचं पूर्ण मंडळ, बाबा जेव्हा कुठे निघतात तेव्हा सर्व आमचं मंडळ त्यांच्या सोबत असतं, तर आम्ही कितीही लोक त्यांच्या घरी गेलो, एखादी बहीण असते आणि भाऊ जेव्हा आपल्या घरी येतो आणि ती भावाची अत्यंत आवडीने
त्याचं काही खाणं पिणं राहण्याची व्यवस्था करत असते. असा प्रत्यक्ष अनुभव आम्ही ज्या ज्या वेळी त्यांच्या घरी गेलो, कमीत कमी त्यांच्या घरी आम्ही 10 लोक एका वेळेस मुक्कामी थांबलो, पण असं कधीही जाणवलं नाही की त्यांनी जे काही प्रेमाने आमची सर्वांची सेवा केली ती मी शब्दात मांडू शकत नाही. असं हे सर्व कुटुंब धर्मसेवेला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यानंतर त्यांचे बंधू आहे मनोज पाटील दादा, त्यांनी त्यांच्या रवींद्र पाटलांसारखंच सेम त्यांचंही वातावरण आहे. त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने त्यांच्या घरी कोणी आलं तर सर्व ते योगदान देतात, सेवा देतात. त्यानंतर जसं रवींद्र पाटील साहेब बाबांच्या संपर्कात आले त्यानंतर बाबांनी त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही तुमच्या परिसरात सत्संग चालू करा. तर त्यांनी तिथे सत्संग चालू केले. त्यांचे मोठे भाऊ आहे मनोज पाटील साहेब यांनी चिंचखेडा, चाळीसगाव येथे त्यांनी सुद्धा सत्संग चालू केले आणि आज सर्व सत्संग ते आपल्या गावामध्ये आणि हे संभाजीनगरमध्ये सत्संग घेत असतात. असे हे रवींद्र पाटील साहेब आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले. मी सर्वांना विनंती करेल की त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी जोरात टाळ्या होऊ जाऊ द्या एकदा. मी परमार्ग सेवक रवींद्र दादांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम सर्वांना. जे किरण साहेबांनी जे सांगितलं की बा रवींद्र, मी स्वतःला भाग्यवान समजतो की बा मला ही सेवा लाभली आणि बाबांकडून तुम्हाला खूप प्रेरणा भेटली. स्वतःचं भाग्य समजतो की मला असं भेटल्यामुळे मी पर्यंत पोहोचवून नाही तर मी उद्देश सुद्धा मला या गोष्टी माहीत नव्हत्या, कळत नव्हत्या. हे त्यांचं मोठेपण आहे, त्यांनी माझी स्तुती केली पण मी त्या पात्रतेचं सुद्धा नाही. ते माझी देवाची कृपा आहे माझ्या आणि माझे ज्ञानगुरु ईश्वर भक्त भाईजन बाबा यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय. आज आपण या ढोरा डोंगरमध्ये किरण साहेबांनी आपलं बारगज सरांनी इथं दरवर्षीप्रमाणे इथं या ढोरा डोंगरमध्ये कार्यक्रम ठेवतात. तसं यावर्षी सुद्धा 2025 मध्ये ब्रह्मविद्या शास्त्रार्थित आत्मशुद्धी निरूपण सोहळा आणि वार्षिक माला हा कार्यक्रम ठेवलाय आणि त्यानिमित्ताने त्यांनी मला इथं आमंत्रित केलं आणि मला इथं बोलण्यासाठी त्यांनी उपस्थित केलं. मी त्यांचे आभार पहिले मानू इच्छितो. आणि इथं उपस्थित असलेले माझे ज्ञानगुरु ईश्वर भक्त भाईधुनी बाबा यांना दंडवत प्रणाम. तसंच तपस्विनी आई साधूंना दंडवत प्रणाम. माझे स्वामींच्या परिवारातले अच्युत गोते परिवार यांना सर्वांना साधा दंडवत प्रणाम. तसं माझा सुद्धा काही अभ्यास नाही, काही नाही, पण मला बाबां त्यांच्या आशीर्वादाने शुभचिंतनाने मी सुरुवात केलेली आणि नंतर आता मला त्यांनी विषय दिला पण माझा तसा अभ्यास नसल्यामुळे मी तरी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. भक्त कसा असावा आणि त्या भक्ताचं आचरण, त्याची भक्ती तळमळ असली तर परमेश्वर सुद्धा कसं सहाय्य करतात याबद्दल मी तुम्हाला थोडं लिळेतून काही एखादी बोधकथा सांगून तुम्हाला मी त्यातून उजाळा देण्याचा प्रयत्न करतो. काही चुकलं असेल तर मला ते क्षमावी करावे, कारण की मी तसा एवढा ज्ञानी नाही, काही नाही आणि मला बोलण्याची सवय नाही. पण बाबां त्यांच्या प्रेरणेमुळे की बा वास्तविकाने सुद्धा बोलतं झालं पाहिजे. बोलतं का व्हावं, जर आपण बोलतं म्हणजे इथं बोलण्यासाठी जर सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय अभ्यास करू शकत नाही. तर त्या निमित्ताने अभ्यासाला माणूस सुरुवात करताना इथं बोलू शकतो. इथं बोलणं साधी गोष्ट नाही, तरी बाबा ती हिंमत देतात. नाही तुमच्याने काय होती, इथे येऊन तुमचा परिचय द्या, तुमचा अनुभव द्या, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ती प्रेरणा भेटली तर तुम्हाला ते खूप काही पुढं नंतर तुम्हाला पुढं आवड तयार होती की नाही आपल्याला तिथं बोलावं लागतं, अभ्यास करावा लागेल. त्याच प्रेरणेने मी सुद्धा अभ्यासाला लागलो. मला लीळा चरित्र सुद्धा म्हणजे माझ्या घरी होतं पण त्याच्यातून मला काही असं बोध होत नव्हता, काही नव्हता. मी बाबांना त्या विचारलं होतं, बाबा मला लीळा चरित्र पाहिजे आणि बाबांनी त्यांनी मला लीळा चरित्र दिलं. तेव्हापासून मग मला त्याच्यातून कळू लागलं आणि नंतर बाबांनी त्यांचे सत्संग मी अभ्यासक्रमानुसार वाचू लागलो. त्याच्यातून मला कळू लागलं, समजू लागलो. आता मला देवकृपेने मी जर लीळा वाचत असलो की ते मला आपोआप अर्थ कळू लागतात. हे माझी म्हणजे प्रतीती. तसं तुम्ही सुद्धा सुरुवात केली तर होऊ शकतं. आतापर्यंत मी बाबां त्यांचे सत्संग सुरुवात 1 पासून तर बाबां त्यांचे 243 वगैरे सत्संग मी ऐकलेले आहेत आणि नुसतं मी ऐकून नव्हतं. ते मला सुरुवातीला मी फक्त ऐकत होतो, चालत होतो. पण जेव्हा मी पुढे सरकलो बाबां त्यांच्या त्या सत्संगामध्ये मला कळालं की बा तुम्ही जे तिथले जे पॉइंट आहेत ते लिहित राहा, नोट्स काढत राहा. तेव्हा मला ते कळालं. मी नंतर रिपीट अजून चालू केलं आणि नोट्स काढत राहिलो आणि नोट्स काढून मला तो फायदा होऊ लागला. त्यामुळे मला ती हिंमत भेटली आणि मी माझे मोठेपणाने सांगत पण मला त्याच्यामुळे हिंमत आली आणि आमच्या गट नंबर मध्ये संभाजीनगरला सत्संग घेऊ लागलो आणि
खरंच देवाची मी कृपा आणि बाबांचे मी खूप आभार मानतो त्यासाठी की माझ्यासोबत आता ही मंडळी सुद्धा जोडली गेली आणि देवकृपेने सुद्धा ते इथं आले. म्हणजे मला त्या सत्संगातून प्रेरणा भेटली आणि प्रेरणामुळे मी ते माझे ते नोट्स काढू लागलो. आता माझ्याकडे अशा 2-3 नोटबुक झाल्या आहेत. आता ते मी मला त्याच्यातून आणि मी नंतर बाबांना विनंती केली होती. बाबा त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा आपले जे 13 प्रकरण आहे ते 13 प्रकरणापैकी बाबा त्यांनी पूर्वी अन्यवृत्ती पंचकृष्ण पंचनाम युग धर्म विद्यामार्ग इथपर्यंत आले होते. बाबा त्यांनी धावता धावता सृष्टी आणि आपलं संहार आणि संसार प्रकारचा घेतलं होतं. तर बाबा त्यांना मी फक्त आठवण दिली, पण बाबा आणि ऑलरेडी हे आपलं राहिलेले ते मी घेणारच आहे. खरंच ते बाबा त्यांना सुद्धा एक आठवणी असतात की कुठपर्यंत आपला अभ्यास झालाय काय झालाय. तर बाबा त्यांना बी ते आठवण होती, म्हणून बाबा त्यांना मी विनंती केली बाबाने आपला होणारच होता अभ्यास कर. तर माझं सुद्धा भाग्य आहे. तर त्यामुळे इथं आता संवार आणि संसार प्रकरण सुद्धा आहे आणि मी त्या नोट्स काढतले मला तो फायदा होता असतो. तसं तुम्ही सुद्धा जर बाबांचे सत्संग तुम्ही ऐकत राहिले ना, तुमच्या सर्व मनातले जे काही विचार आहेत शंका आहेत ते सुद्धा दूर होतील. हे माझी प्रतीती माझा अनुभव येतो. मी तुम्हाला त्यासाठी सांगतो की तुम्ही सुद्धा आता भरपूर लोक इकडे तिकडे सत्संग ऐकतात ते ऐकतात, पण तरी सुद्धा खूप काही शंका राहतात आणि देवतेविषयी एवढे शंका आहेत लोकांचे, खूप काही त्याच्यात अडकून पडलेले आहेत. पण मी जसं जसं सत्संग ऐकत राहिलो बाबा त्यांचे मला प्रश्न तयार व्हायचा की मी बाबा त्यांना फोन बी करायचो, बाबा मला असा प्रश्न आहे, बाबा तुम्ही पुढचा आहे का. ऑटोमॅटिक जाईल जसं मला कळू लागलं त्या सत्संगातून, मग तसं माझे प्रश्न ऑटोमॅटिक गेले. तसं तुम्ही सुद्धा तुम्ही अडकतात नाही देवी देवता काय करते काही नाही, तर तुमचे सुद्धा ते सत्संग ऐकून त्या शंका दूर होतील. आणि आमच्या संभाजीनगरला बाबां त्यांनी नित्य अनादीचे 4 पदार्थ तिथं सर्व काही बाबां त्यांनी व्यवस्थित सविस्तरपणे सांगितले, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकतात. आता एक वेळेस डोमेग्रामला स्वामींचा मुक्काम असतो. मुक्काम असताना मग स्वामींचा पूजावसर वगैरे होतो आणि नंतर मग मग बाकी भक्त मंडळी सर्वजण येतात. नंतर मग सर्वजण आल्यानंतर पूजनीय आचार्य आलेले नसतात. तर पूजनीय आचार्य आले नसतात तर मग सर्व भक्तजनांना देव म्हणतात, ओ तुम्ही सर्व आले, आचार्य भट्टोबास आले नाही. मग त्यांच्यातले दादोस म्हणतात की देवा म्हणे की त्यांना एवढा ताप आहे की त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान नाही काही नाही, त्यांची स्मृतीच राहिली नाही म्हणे, त्यांना कशाचं काही कळत नाही काही नाही. मग देव म्हणतात असं कसं काय, त्यांना माहित नाही का आता इकडे यायचे निरूपण होणार आहे असं म्हणून. तर मग देवच म्हणतात दादोसांना जा बोलवून आणा त्यांना. तेव्हा पूजनीय आचार्य उंच मळामध्ये झोपलेले असतात. मग दादोस जातात. दादोस मग सांगतात की भट्टू तुम्हाला स्वामींनी बोलवले. मग ते आल्यानंतर मग पूजनीय आचार्य देवांना दंडवत वगैरे करतात. तर मग आता त्यांना भरपूर ताप वगैरे असतो, पण ते असं नाही म्हटले की तुम्हाला माहित नाही का, दादोसांना असं म्हटले असतं ते का हो तुम्हाला माहित नाही का की मी आजारी आहे, मला ताप आहे, तुम्ही देवांना सांगू शकतात. पण नाही, आपल्यासारखं नाही. आपल्याला थोडंही दुखलं थोडंही त्रास झाला की लगे आपण म्हणतो नाही नाही मी येणार नाही, मला जमणार नाही, तुला कळत नाही का. पण हेच जर तुम्ही जर कर्मराडीत लावलं ना, मी सुद्धा अनुभव घेतोय, मला सुद्धा या गोष्टीचा अनुभव, मी बी तसा होतो. पण खरं बरं का, जर आपण असं सत्संग असलं प्रवचन असलं पुढे देवाधर्माचं असलं ना, तर नाही बी काही दुखत असतं तरी आपण नाटक करून राहतो. हा काय जाऊ दे, पाहिलं जाईल, देव कुठं पळून जाणार आहे, देव कुठं जाणार आहे. आणि असंच एखाद्या लग्न राहू द्या, एखाद्याची पार्टी राहू द्या, धडाधडा पळेल म्हणून गाडीला किक मारून निघेल. म्हणजे तुम्हाला म्हणजे मी बी तसं नाही असं काही नाही, पण आपल्याला ना तारतम्य पाहिजे, कळायला पाहिजे. हो आपले अनंत जन्म वाया गेले, हो अनंत सृष्ट्या गेल्या, पण खरंच ती माऊली माझी देव श्री चक्रधर त्यांनाही त्यांच्याकडे माया हा गुण असल्यामुळे एवढं सर्व काही त्यांच्याकडे आहे. नाहीतर एखादा आपलं पहा, आपण आपलं कोणी काम ऐकलं नाही काही केलं तर आपल्याला किती राग होतो, पण तरी देव तसे नाही. तरी मग आपण अशा गोष्टीला आपण तिथं प्रोत्साहन दिलं पाहिजे की गेलं पाहिजे. माझे स्वतःचे अनुभव सांगतो. माझे कधी कधी आता आम्हाला मंदिर खूप लांब पडतं पैजाजनगरचं, पण तरी सुद्धा मी ड्युटीवर येतो. आता तुम्ही नोकरी बी करता, जॉब बी करता, तुम्हाला माहित असतं की कुठं आपण असं नोकरासारखं काम केलं त्रास बी होतो, सर्व काही गोष्टी राहतात. मला बी तसंच कंपनीतून आल्यानंतर सत्संगाला मंदिरात जाणं वगैरे अवघड होतं, डोकं दुखतं कधी. पण माझे स्वतःचे अनुभव, मला खरंच देवाची मी प्रतिती सांगू शकत नाही, पण अनुभव घेत होते. आणि आपला पंथच प्रतिती पंथ आहे. जो बी कोणी इथे लागलेला आहे तो पहिले दृष्टपर भक्तीने लागलेला आहे, तेव्हा पुढं सरकत काहीतरी वासनिक अवस्थेत आला, त्याच्यातून पुढं मग अनुसरले वगैरे. तसं मला सुद्धा हे अनुभव आले. माझं डोकं दुखायचं वगैरे त्रास व्हायचा, पण मी माझा विश्वास होता माझ्या देवावर
की नाही खरंच आपल्याला आणि मलाही प्रतीत आहे, मी कधी मंदिरात गेलो माझं डोकं दुखायचं, त्रास व्हायचा, तरी मंदिरात गेलो, तिथं गेल्यानंतर सत्संग ऐकलं, त्या ऑटोमॅटिक घरी येईपर्यंत माझं डोकं बंद झालंय, म्हणजे दुखणं बंद व्हायचं. हे मला प्रतीत आहे. देव काही तुम्हाला साक्षात सांगणार नाही की बा तुला हा त्रास होते ते होते, पण हे तुम्हाला अनुभव आले तर ऑटोमॅटिक तुम्ही पुढे सरकलं पाहिजे, तेवढा विश्वास ठेवला पाहिजे. तसंच मग पूजनीय आचार्यांना मग स्वामी सांगतात, भट्टो तुम्हाला मी एक व्यापार देऊ इच्छितो, तुम्ही तो व्यापार करणार का? आता नाही दातोसाने सांगितलं, पूजनीय आचार्य बोलू शकले असते ना लगेच की देवा मला एवढा ताप आहे, ते म्हणजे सांगायचं म्हणजे काम सांगायचं पहिले आपण म्हटलो असतो तेव्हा मी जाऊ शकत नाही, पण पूजनीय आचार्य तसे म्हटले नाही, कारण की ते तसे होते, भक्त होते म्हणून ते आचार्य झाले. मग देव म्हणतात की मग पूजनीय आचार्य म्हणतात की ठीक आहे देवा म्हणे, तुम्ही जिथं सांगणार तिथं जाऊ. मग देव मग पूजनीय बाईसांना म्हणतात, बाई आम्ही पूजनीय आचार्यांना नेवासाला आम्ही पाठवतोय, तर तुम्हाला काही तिथून व्यापार काही आणायचं आहे का, काही भाजीपाला वगैरे आणायचा का? मग पूजनीय बाईसाहेब म्हणतात, हो बाबा म्हणे आणायचं आहे म्हणे. मग पूजनीय बाईसा मग पूजनीय आचार्यांजवळ 20 आसू देतात आणि नंतर मग पूजनीय आचार्य मग नेवासाला जातात. पण त्याच्या पहिले देव म्हणतात की भट्टो तुम्ही केव्हा येणार, किती वेळात येणार तुम्ही? मग पूजनीय आचार्य म्हणजे दारणाच्या बाहेर जातात आणि पाहतात दिवसाकडे, तेव्हा काही घड्याळ वगैरे काही नव्हतं की बा टाइम सांगेल माणूस की 6 वाजता 7 वाजता, तेव्हा त्या टायमाचं त्यांचं म्हणजे सूर्यच आहे घड्याळ राहायचं. मग पूजनीय आचार्य देवांना म्हणतात की देवा म्हणे मी तुमचा पूजा अवसर आहे त्या वेळेत मी येऊन जाईन म्हणे. मग देव म्हणतात की भट्टो मग आता तुम्ही एवढे लांब जाणार आहेत तर भोजन करून जा, काहीतरी खाऊन जा. मग देव म्हणतात पूजनीय बाईसांना, बाई काही पाणी भात काही आहे का? मग पूजनीय बाईसाहेब म्हणतात, हो बाबा आहे. मग ते आचार्यांना म्हणतात की भट्टो जेवून घ्या तुम्ही, पण आता आपल्याला बी माहित आहे की ताप असल्यावर आजार असल्यावर माणसापुढे बदाम काजू एवढं फ्रूट दिले खाणार का माणूस? नाही खाऊ शकत. तसं आचार्यांचं बी होतं की त्यांना ताप असल्यामुळे ते म्हणे देवा मला भूक नाही. मग ठीक आहे म्हणे चालेल काय हरकत नाही. मग ते पूजनीय आचार्य देवांना दंडवत वगैरे करून मग नेवासाच्या मार्गाने निघतात. मग पूजनीय आचार्य पुढे जात असतात. मग तेव्हाच एक नेवासून देवांना भेटण्यासाठी वामन मतविळास म्हणून एक भक्त आलेले असतात. मग आता पहा इथं म्हणजे एवढे सृष्टीचे मालक जगाचे चालक मालक यांना भक्ताची किती काळजी असते यावेळी तुम्हाला तेच सांगायचं की मग आता पूजनीय आचार्य ते गेले, पण आता शेवटी भक्त होते ना ते, त्यामुळे मग देवांना काळजी होती त्यांची, म्हणजे पूजनीय आचार्यांचीच काळजी होती का ह्या सर्व सृष्टीमध्ये जेवढे बी जीव आहेत तेवढी काळजी देवांना आहे. तर मग तसंच मग वामन विश्वास बी मग देवांना दंडवत करून म्हणतात की देवा म्हणे आता मी निघतो म्हणे. मग आता मग देव म्हणतात वामन विश्वास वेळच ना की म्हणे आता तुम्ही चालले, तर मग पूजनीय बाईसांना सांगून म्हणतात बाई जे तुमच्याकडे पाणी भात आहे ते यांच्याकडे द्या. आणि देव सुद्धा त्यांना सूचना देतात की वामन विश्वासाने की बा तुम्ही जेव्हा पूजनीय आचार्य तुमच्या पुढे चालतील पण तुम्ही त्यांना थांबवू नका, त्यांना म्हणू नका की तुम्ही जेवण करा वगैरे. जेव्हा ते थांबतील जेव्हा तुमच्याकडे मागतील तेव्हाच तुम्ही त्यांना द्या म्हणे. मग ते बी म्हणतात ठीक आहे देवा म्हणे. मग ते बी दंडवत करून निघतात. तसंच पूजनीय आचार्य पुढे चालत मग आता देवकृपा होती त्यांना, चालत त्यांना घामातून त्यांचा तो ताप वरचा तो ताप निघू लागला, त्यांना खूप घाम येऊ लागला. आणि तसंच ते काटेश्वरी काहीतरी तिथं एक म्हणजे तिथं तळ वगैरे होतं त्या ठिकाणी. मग पूजनीय आचार्य तो घामाल्यामुळे अंग थोडं वल्लिचिम झालं. मग त्यांना वाटलं की आपण आता इथून थोडं आंघोळ करून घेऊ असं. मग त्यांनी मग तिथं त्या तळ्यात वगैरे आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केल्यानंतर तो त्यांचा बाहेरचा जो ताप होता तो निघाला, तो गेला सर्व. आणि मग ते थोडे बसले आणि त्यांना भूक लागली. मग तेव्हा ते विचार करू लागले की आपल्याला देवाने सांगितलं होतं की भट्टो जेवून जा, तेव्हा त्यांना ते आठवण येऊ लागले. पण खरंच माझ्या परमेश्वरा किती काळजी असते या भक्ताची की बा. मग आता म्हणतो वामन विश्वास त्यांच्याजवळ तिथं पोहोचले असतात आणि मग ते विचारतात त्यांना की भट्टो तुम्हाला भूक लागली? मग तेच म्हणतात की आता भूक लागली काय राहून भूक बी लागली तर काय करणार म्हणे, आता काही नाहीच तर काय करणार त्याला. तेव्हा ते म्हणतात की भट्टो तुम्हाला स्वामींनी शिदोरी पाठवलेले. तेव्हा आचार्य सुद्धा रडले तिथं, ते सुद्धा रडले. तेव्हा ते म्हणतात की खरंच मी किती भाग्यवान जीव
एवढा सृष्टीचे मालक जे आहेत, हे सृष्टी त्यांच्या हातात आहे, माझ्या एकट्यासाठी माझी एवढी काळजी देवा नाही असं त्यांना रडून आलं. आणि ते नंतर त्यांच्याकडून ते शिदोरी घेतात आणि तिथं ते भोजन करतात आणि नंतर ते पुढं 2 जण नेवाशाकडे निघतात आणि नंतर ते हाट म्हणजे बाजार चौकात ते जातात, बाजारात जातात. तर मग त्यांनी देवांना सॉरी माझं पहिलं बोलायचं राहिलं ते, पण जेव्हा ते तापात असतात तर तेव्हा त्यांना जे पूजने बाईसा जे पैसे देत असतात तेव्हा ते बोलतात त्यांना की देवा म्हणे मला काय काय व्यापार म्हणजे काय काय भाजी वगैरे आणायची तर मला ते लिहून घेऊ द्या म्हणे. जो म्हणतो तुम्ही बाजारात गेले तुम्हाला आपोआप आठवण तसं. मग तसंच ते बाजारात जातात, सर्व बाजार वगैरे घेतात वगैरे आणि त्यांच्याकडं दोन आसू राहतात. तर ते परत आजू त्यांना वाटलं आपलं काहीतरी विसरलं असेल घेण्याचं. परत ते आजू पूर्ण बाजार फिरून येतात पण तरी त्यांना आठवत नसतं. तर मग ते तेव्हा म्हणतात की मी देवांना म्हटलं होतो की मला लिहून घेऊ द्या बा असं, पण ते नाही झालं म्हणे. ते आता हे 2 आसू उरले, आता काय घ्यायचे कळत पण नाही. मग ते तसं ते 2 आसू घेऊन सोबत निघतात आणि त्यांच्यासोबत वामनविता सुद्धा परत जिथं त्यांनी पूजनीय आचार्यांनी आंघोळ केली असतात त्या ठिकाणी पोहोचवतात आणि ते निघून जातात त्यांच्या निवासाकडे. आणि पूजनीय आचार्य आपल्या राजमठाकडे डोमेग्रामला निघत असतात. आणि येत असताना वगैरे त्यावेळेस काही असे रस्ते नव्हते, काही पाट्या असं लावलेलं नव्हतं, इकडे डोंबेग्राम इकडं देगाव असं काही नव्हते त्यावेळेस फक्त एक पाऊलाट असायचे काय. आणि त्यावेळेस असं काही घरदार नव्हते, जंगल असेल. त्यामुळे आचार्यांना तिथं 2 वाटा निघतात. तर 2 वाटाने काही कळत नव्हतं त्यांना की कोणती वाट डोंबेग्रामची कोणती देगावची. पण आता देव सर्वज्ञ सर्व जाणतात, ते त्यांना काय कळणार नाही. ते म्हणतात पूजनाथोबांना मंडळी का जा मठावर जा आणि आवाज द्यावा असं. मग ते वरून मठावरून जातात. ते कसं शांत वातावरण असल्यामुळे तिथून तो आवाज गेला. त्यांनी आवाज दिल्यानंतर पूजनाचार्याने ओळखलं की हा आवाज मंडळीकांचा आहे. त्यांना तो आवाज ज्या दिशेने आला त्या दिशेने ते निघाले. आल्यानंतर मग डोमेग्रामला वगैरे पोहोचतात. ते पोहोचल्यानंतर देवांना दंडवत वगैरे करतात आणि मग जो भाजीपाला असतो तो पूजनीय बाईसांकडे देतात. पूजनीय बाईसा बाजार पाहतात, ते सुद्धा नवल करतात, आश्चर्य करतात की देवा बाबा आज आचार्यांनी खूप भाजीपाला ताजा आणि जास्तीच आणलाय म्हणे. आणि असं ते देव बी ऐकतात आणि नंतर मग देवच म्हणतात देवाला भक्ताचा अभिमान बी किती असतो. कारण की देवांना आपल्याला वाटतं आपल्याला संकट आले, दुःख आले, देव आपलं काही करत नाही, पाहत नाही. बाबांनी सकाळीच सांगितलं की आपल्याला दुःख आलं, दुःख यायला पाहिजे आपल्याला. जेव्हा आपल्याला दुःख येईल तेव्हा आपण देवाचं जास्त नामस्मरण करू, हे का नाही. तसं मग देव सुद्धा असं आता पूजनीय आचार्यांनी तसं आपल्या दुःख आलं आपण स्मरण करत देव अभिमान घेतात. देव म्हणतात आम्ही निराभिमान पण आपल्याला लागेच अभिमान. म्हणजे देवाला आपल्याबद्दल म्हणजे काही भेटणार बी नाही काही नाही, तरी या जीवाबद्दल देवाने अभिमान घेतलेला आहे. तसंच पूजनीय आचार्यांचा अभिमान घेतला का, कारण की दादोच म्हटले होते ना की बा पूजनीय आचार्यांना स्मृती राहिली नाही, त्यांना काही आठवत नाही, त्यांना कळत नाही म्हणे. तर मग देव त्यांना उद्देशून म्हणतात, दादोसांना सांगतात का हो जर आचार्य यांना ताप आहे, यांना तुम्ही म्हणतात कोणती स्मृती नाही राहिली काही नाही, तर एकच काय त्यांनी आणलं बरं का. म्हणून देव त्यांना लगेच तिथं रागवतात, सांगतात पहा म्हणे शक्य आहे का बा असं. मग तेव्हा ते त्यांना बी वाटतं का नाही खरं आहे असं. म्हणून आपण सुद्धा आपल्याला बी कळायला पाहिजे. जसं पूजनीय आचार्यांची जशी भक्त होती, श्रद्धा होती, तशी आपण सुद्धा देवावर ठेवली पाहिजे. आपण नंतर आपण स्थानाला जातो ते जातो, आपण लीळा आठवणचं स्मरण केलं ते सुद्धा आपल्याला भरपूर काही याच्यातून येईल. तसंच मी एक कथा सांगतो की काय असतं. आता कीर्तीने मला बी सांगितले, कीर्तीने सांगितले, पण कसं आहे आता याच माझा उद्देश तोच आहे की देवावर विश्वास भरोसा कसा असतो. तर एक गाव असतं, त्या आजूबाजूला बी 7-8 गाव असतात. तो एक टापू असतो तिथं, म्हणजे सर्व 8-10 गावांचा एक समूह असतो तिथं. मग त्यांच्याकडं त्या वर्षी पाऊसच पडला नाही, काही नाही. तर पाऊस पडला नाही काही नाही, मग ते लोक एकत्र येतात. मग एकत्र आल्यानंतर त्यांना वाटतं की आपल्या एवढ्या एरियात पाऊस पडत नाही काही नाही, काय कारण असेल वगैरे असं. तर मग त्यांच्यातला एक जो वयस्कर व्यक्ती असतो तो सांगतो की आता आपल्याने काहीतरी आपले चुकी घडली असतील, काहीतरी आपल्याने पाप घडले असतील, काहीतरी दोष घडले असतील, त्यामुळे आपल्या ठिकाणी इथं पाऊस पडत नाही काही नाही. तर आपण मग आता काय करावं असं त्यांच्यात तो विचार चालू असतो. विचार चालू असताना मग ते म्हणतात की आपल्याला परमेश्वराला विनंती करावं लागेल, कारण की देव हा अनार्जित दाता आहे, तो देणार आहे. आपण त्याला शरण गेलो, त्याच्याजवळ आपल्या समस्या मांडल्या तर ते देव आपल्या नक्कीच पूर्ण करतील. मग ते लोक विचार करतात की ठीक आहे म्हणे आपण करू तसं. मग कोणी म्हणे चला
अन्नदान करू, कोणी म्हणतं साधू एखाद्या ज्योतिषाकडे जाऊ, पाहू काय आहे काय नाही, इथं आपल्या इथं काय होतं काय नाही, अशा गोष्टी. कोणी कर्मकांड, कोणी काय काय, जसं आजकाल आपण पाहतोय कोणाला दुःख कोणाला संकट काय आलं चालू आहे आपलं. कोणी खेट्या करतं, कोणी नंतर विडाव सर वाहत राहतं, त्याच्यातून सांगत राहतं देवा मला हे होऊ द्या ते होऊ द्या, या अशा गोष्टी करत राहतं. पण असं कोणी म्हणत नाही की देवा मला तू व्हावा, अनुसरण घडावं, तुझी प्राप्ती, असं कोणी म्हणत नाही. हे केव्हा होईल? जेव्हा तुमचं खरंच तुम्हाला वाटत असेल नाही का आपण हा मनुष्य जन्म भेटला आणि याच्यातून आपल्याला काय करायचं आहे काय नाही, पण त्यासाठी तुम्हाला ज्ञान लागेल, तेव्हा तुम्ही त्या ज्ञानातून त्या गोष्टी करून तुम्ही ते म्हणू शकता. तसे लोकांनी सुद्धा आपल्यासारखंच केलं, त्यांनी बी कर्मकांड हे ते केलं. पण त्याच्यातला तो एक जो बुजुर्ग माणूस राहतो, म्हातारा वयस्कर, तो म्हणतो की बाबांनो हे आता तुम्ही केलेले आहेत आणि झाले त्या गोष्टी, तर माझं एक म्हणणं आहे की बा इथून आपल्यापासून 70-80-100 किलोमीटरला श्रीकृष्ण महाराजांचं मंदिर आहे आणि मला तिथली ख्याती, मला तिथली प्रतीती, तिथलं मी ऐकलेले, जो जिथे बी जातो त्या मंदिरात त्या श्रीकृष्ण महाराजांना जो बी प्रार्थना करतो अर्थाप्रमाणे सांगतो तर त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते. तसं मला वाटतं की आपण सुद्धा तिथं गेलं की नक्कीच मला विश्वास आहे त्या देवावर की आपली जी समस्या आहे, जे संकट आहे ते दूर करतील. त्या लोकांना बी पटतं त्या माणसाचं व्यक्तीचं की ठीक आहे म्हणे आता सर्व उपाय केलं तर हा बी करून पाहू म्हणे. मग त्याप्रमाणे मग ते नियोजन करतात कसं जायचं काय नाही. मग तिथल्या पुजाऱ्याशी ते संपर्क करतात की सांगतात त्या पुजाऱ्यांना तिथं की आम्हाला अशा अशी समस्या अशा अशा अडचणी आम्हाला तिथे यायचंय तर आम्ही तिथं येऊ इच्छितो. मग ते बी म्हणतात की चालेल या म्हणे काय हरकत नाही. मग आता यांच्यात विचार चालतो की किती जण जायचं कसं जायचं काय. तो म्हणतो तिथं काय सर्वजण जाऊन उपयोग नाही, तुमच्यातले जे ज्यांना वाटतं की ज्यांना इच्छा येण्याची त्यांनी यावं म्हणे. मग असे ते 8-10 गावाचे लोक जे राहतात मग त्यांच्यातले एक माणूस निघण्याचं तयारी, म्हणजे सकाळी निघू म्हणे आपण. तसं ते सर्वजण सकाळी निघतात, बसने निघतात, ते जातात तिथं आणि त्यांचं बसमध्ये चर्चा होते की आपण तिथं जाणार, प्रार्थना करणार, जसं आपल्या पुजारी सांगणार त्याप्रमाणे आपण तसं विधी करू तिथं. असं बोलत बोलत त्या तिथं मंदिरात पोहोचतात. आल्यानंतर मग पुजाऱ्याने त्यांनी सांगितलेलंच असतं, मग पुजारी त्यांच्याकडून जे काही विधी असेल ती तिथं करतात, ज्याला जी यथोचित क्रिया करू वाटले त्याप्रमाणे ते करतात. आणि मग पुजारी त्यांना म्हणतो की आता तुमच्या ज्या समस्या जे काही संकट आहे ते तुम्ही देवाला सांगा, रडा काढा, कारण की तुम्ही जर रडले काढले तर त्या गोष्टी देव ऐकते आणि ज्याचा जसा भाव आहे त्याप्रमाणे तसं देव करते, तुमची इच्छा पूर्ण करतील. मग ते सर्वजण बसतात, देवाला प्रार्थना करतात. तर प्रार्थना ते सर्वजण 10-12 लोक बसलेले असतात. मग ते प्रार्थना करत असताना पुजारी बी त्यांच्याजवळ बसलेला असतो, तो पाहत असतो त्या लोकांकडं काय कोण कसं काय प्रार्थना करते. पण ते सर्वांकडे पाहत असताना एक व्यक्तीकडे तो टक लावून पाहत असतो की कोण कसं काय करतंय काय नाही. जसं आपण बी स्मरणाला करतो बसतो, आपण जर पाहत राहतो कोण कसं काय करतंय, आपलं गेलं काही नाही पण दुसऱ्याचं पाहत राहतो काय कसं. पण मग ते बाकीच्या जण बी तसं त्याप्रमाणे ती प्रार्थना करत असतात. तर पुजारी त्या एक व्यक्तीकडे पाहत असतो. तर मग अशा प्रमाणे ते त्यांची ती प्रार्थना होते. आणि प्रार्थना झाल्यानंतर मग ते पुजारी त्यांना बोलवतात की बा ते सांगतात की तुम्ही जी प्रार्थना केली त्याच्यातून तुम्हाला नक्की फायदा होणार, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि पाऊस तर पडणार म्हणजे पडणार आहे. तर लोकांना बी थोडं हवस वाटतं, बरं वाटतं. मग तो नंतर सांगतो पाऊस पडेल पण एकाच गावात पडेल म्हणे. तर त्यांना आश्चर्य वाटतं, असं कसं काय म्हणताय तुम्ही. त्याची ती मजा करतात, टिंगल काढतात, असं कसं काय कोणाच्या गावात पडेल म्हणे. मग ते व्यक्ती तिथं बसलेलाच असतो. तर ते प्रार्थना करत असताना मग ते म्हणतात त्या त्यांच्या गावात पाऊस पडेल. ते म्हणे असं कसं काय, आम्ही तर त्याच इच्छेने आलो आणि तेच आम्ही जे त्यांनी सांगितलं तेच आम्ही सांगितलं, तीच प्रार्थना केली म्हणे. तुमच्या प्रार्थनेत त्यांच्या प्रार्थनेत फरक वाटला म्हणे मला. मग ते म्हणतात असं कसं काय म्हणताय, तुम्ही कसं काय समजलं. मग ते म्हणतात की त्या त्यांच्याकडे ती छत्री आहे, ती छत्री घेऊन आलेले आहेत ते आणि तुम्ही नुसतं आले म्हणून आले. तसं आपण सुद्धा आपलं बी राहतं ना की चल बाबा आपण कोणा म्हटलं चल आज इथं सत्संग आहे, इथं प्रवचन आहे, इथं असा कार्यक्रम आहे. पण कसं आहे आता आपण शब्द दिला म्हणून अरे बाबा चल हा चालतोय म्हणून आपण बी चालतोय, मनापासून कोणी येत नाही हे का नाही. तसे लोकांनी बी कसं तसं ठरवलं, अरे हा याने सांगितलंय ना बाबा चला चला म्हणून चला. ह्या अशा गोष्टी नाही, आपण मनातून अंतःकरणातून सर्व गोष्टी इथं आलो, ऐकलं, समजलं, अंतःकरणात घेतलं तर ते देवाला बी कळतं, आपली बी ते देवाला द्यायन, त्याप्रमाणे आपलं दुःख वगैरे दूर होतील. मग ते म्हणतात की ते मजाकच घेता, असं कसं काय म्हणे काय होईल. मग तरी ते स्पष्टीकरण देतात त्यांना, तुम्हाला खोटं वाटतं म्हणे मी काय म्हटलं असं. तर ते सांगतात, मग तो पुजारी सांगतो की पहा त्यांनी छत्री आणलेली म्हणे,
का आणली असेल म्हणे त्यांना विश्वास होता, ते निघून आल्यावरच त्यांना विश्वास होता की आता त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते ना ते, मग त्यांना विश्वास होता की आपण देवाला प्रार्थना केली, देवाचा आराधना केली तर नक्की पाऊस पडणार म्हणे, हे त्यांना विश्वास होता. त्यामुळे ते छत्री घेऊन आले होते. आणि तुम्ही जे 10-11 लोक आहे म्हणे, तुम्ही आले म्हणे, म्हणून मला विश्वास आहे, मला सुद्धा इथे या मंदिरातले प्रतिती अनुभव आहे, म्हणून मी त्या अनुभवाने सांगतोय की या माणसाच्याच गावात पडत. ते तसं त्यांचं ते ऐकल्यानंतर ते काय खरं यांचं, मग ते त्याप्रमाणे परत देवांना दंडवत करतात आणि त्यांच्या त्या गावाकडे प्रवासाला निघतात ते. आणि प्रवासात निघता मग आता काय असतं, आता जातेवेळी जे राहतं सर्वांचं गाव एक एक करून, आणि ज्या माणसाने छत्री आणलेलं असतं तर त्यावेळेस पहिलं गाव त्याचं राहतं, कारण की तो शेवटी बसेल असतो. आणि रिटर्न जातेवेळी त्याचं गाव पहिलं लागतं. मग पहिले लागल्यामुळे मग आता ते प्रवास करत आले आणि नेमकं त्या गावाजवळ त्यांची बस आली, त्या माणसाच्या गावाजवळ आली ज्याने छत्री आणलेली तो. मग तिथं आल्यानंतर मग तिथं पाऊस चालूच झालेला असतो, पाऊस चालूच असतो. आणि पाऊस चालू होता तर त्यांना वाटलं अरे खरंच आपण प्रार्थना केली, काहीतरी आपल्याला यश भेटलं, त्यांना हवंसं वाटलं, वा आपण म्हणजे आपलं काहीतरी झालं बा असं. पण मग जसं ते आता मग पाऊस पडल्यानंतर त्यांना हवासा आनंद वाटला त्यांना त्या गोष्टीचा. आणि नंतर मग तो जो व्यक्ती असतो ज्याने छत्री आणलेली असते आणि तो त्याच्या गावात उतरतो, यांना हाय बाय टाटा करून निघून जातो तो. आणि मग निघाल्यानंतर तो त्याच्या छत्री सायना तो घरापर्यंत जातो. जसं हे आता पुढं बस निघत असते, निघता त्या गावात त्या माणसाचं गावाची शिवार संपते. संपल्यानंतर पुढं पावसाचा एक थेंब नाही, थेंब नसल्यामुळे मग त्यांना वाटलं अरे खरं कसं काय झालंय असं त्यांना वाटलं. आणि त्यांना पहिलं वाटत होतं की बा आपलं किती काय अंतर आहे, 1-2 किलोमीटरला गाव आपल्याकडे बी असं. पण जेव्हा त्यांना कळतं असं एक 2 उतरतं तर त्यांना वाटतं अरे कुठंच पाऊस नाही, काही नाही. तसं इथं मला या गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे की आपण सुद्धा भक्ती करत असताना किंवा इथं शास्त्र ऐकतो, अभ्यास करतो, आपण नुसतं घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, तो विश्वास पाहिजे. आपण देवाने एवढे आपल्याला सूत्र सांगितलं, वचन सांगितलं, त्याच्यावर आपण निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. देव म्हणतात आणि बाबा आपल्याला प्रत्येक वेळेस सत्संगात सांगत होता, प्रवचन सांगत असता, अरे तुमच्याने होणार नाही होणार, पण हाव तर धरा, इच्छा तर ठेवा. आपल्याला तेवढं सुद्धा होत नाही. मी खूप काही ठिकाणी विचारतो, सांगतो की तुम्ही ते देवाला विडा तरी ठेवा, अनुसरण होईन घडेन असं तरी ठेवा. ते घाबरतात, ते त्यांना असं वाटतं की आता विडा ठेवला आणि तो शब्द काढला की आता अनुसरण घ्यावंच लागतं काय. उलट मला तरी असं म्हणणं आहे, आणि मी खरंच बाबा त्यांनी मला ती प्रेरणा दिली आणि माझी इच्छा झाली आणि माझं तर घडलंच पाहिजे. हे तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो, मी देवाला माझ्यासाठी प्रार्थना करा, माझं लवकरात लवकर संसारात त्या जबाबदाऱ्या सुटाव्या आणि मला लवकरात लवकर घडावं, हे तुम्ही सुद्धा माझ्या देवाला प्रार्थना करा. तसं तुम्ही सुद्धा या गोष्टी जर केल्या ना तर तुमच्या ऑटोमॅटिक आहे, म्हणजे कसं आहे, अदृष्टपर भक्ती केली ना दृष्टपर ऑटोमॅटिक भेटते. माझे अनुभव, मी तर ढवतात ढव होतो माहितीये का तुम्हाला सांगू का. मी जेवढे बी इथपर्यंत पोहोचलो ना, मी पहिले पासून 10वी पर्यंत 12वी तर मी आज बाहेरूनच केले, सर्व कॉप्या करून मी पास झालेलो आहे. माझी लायकी सुद्धा नाही, मी ज्या कंपनीत लागलोय ना त्याच्यात माझी म्हणजे स्वतःला मी समजतो तिथं नव्हती, पण काहीतरी देवकृपा असेल माझी, तिथं मी जॉईन झालो. मी आज सुद्धा माझ्या पत्नीला म्हणत असतो, मी तिथं माझ्या 1-2 लोकांनाही सांगतो की मी इथं लागलोय ना, हे माझ्या नाही लागलो, माझ्या देवाची कृपा इथं लागलो नाही, माझी लायकी सुद्धा नाही. हे मी रात्रीच्या वेळी सत्य सांगतोय, पण देव कृपा आहे, मला अशा प्रतिती येत गेल्या. तसं तुम्ही सुद्धा जर देवावर विश्वास ठेवला ना, जसं त्या माणसाचा विश्वास होता की बा पाऊस पडेना, तसं तुम्ही जर भक्ती करत असले, तसं तुम्ही दास्य करत असले तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी तुम्हाला घडतील होतील. आणि त्यासाठी लागतं ज्ञान, ज्ञानाशिवाय या गोष्टी शक्य नाही. आता आपण पाहतो की आता माझ्या मुलगीला जर पुढे काही बनायचं असेल, कोणाला काही बनायचं असेल, ते काय डायरेक्ट होणार आहे का? नाही होणार. ते अभ्यास केल्याशिवाय त्याशिवाय होणारच नाही ना ते कोणत्याही गोष्टी. आणि अभ्यास केला नाही तर या गोष्टी नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा. बाबांनी त्यांनी ते एकच सोप्या भाषेत सांगितलेले की तुम्ही महिन्यातून एकच सूत्र पाठ करा, एकच सूत्र. तरी ते एक सूत्र तुम्हाला सुद्धा पुढं तुम्हाला म्हणजे एक आचार करत गेले तरी सुद्धा देवापर्यंत पोहोचू शकतात. आणि आजच सकाळी बाबांनी त्यांनी एक सूत्र सांगितलं की म्हणजे याचा त्याग करा, पैसे वगैरे जे आहेत प्राप्त विषयाचा त्याग करा. हाच मोठा म्हणजे माणसाला म्हणजे तिथून सुटत नाही माणूस. आणि बाबांनी त्याच्यावर एकदम सविस्तर सांगितलं. आमचे जेव्हा तिथं सत्र होत राहतात, बाबांनी हसत खेळत आम्हाला ते सूत्र सांगत असतात आणि ते बरोबर आम्हाला टच होत राहतात. आणि जर तुम्ही तो प्राप्त विषयाचा जर त्याग केला ना, तुम्हाला कोणत्याच गोष्टी काही वाटणार नाही, काही नाही. पण माणूस तेच सोडू शकत नाही. आता कोणी म्हणतं आपले बी आपण जे आहेत, नंतर अन्य लोकांचं जाऊ दे, आपल्या सुद्धा आपण म्हणतो की एवढं मी
तरुणपणात एवढं रक्ताचं पाणी केलं, एवढी प्रॉपर्टी जमवली, एवढं घरदार भांगलं, आणि आता हे बांधल्यानंतर मी कसं सोडणार, कसं जाणार, तर ते सुद्धा मान सुटत नाही. म्हणजे मग तेच मी ह्या जो गोष्ट तुम्ही या सूत्राचा सुद्धा तुम्ही स्वतः अंगीकार केला, हे जर पाहिलं तर तुम्ही देवाला नक्कीच प्राप्त करू शकतात. हे तुम्ही केव्हा होईल, जे तुमचा तेवढा अभ्यास झाला ते नक्कीच तुम्हाला ते घडत राहील. तसंच एक वेळेस डोमेग्रामलाच देव पूजनीय नाथोबांना, नंतर आचार्यांना एक वेळेस देव असं गंगातीरी बसलेले होते, आणि गंगातीरी बसले असल्यानंतर आणि देव पूजनीय आचार्यांना आणि पूजनीय नाथोबांना सांगतात की तुम्ही या गंगेत पोहू शकता का, या थडीहून त्या थडीवर जाऊ शकतात का. तर त्यावेळेस त्यांनी असा विचार नाही केला की देवा आम्ही कसं जाऊ, काय आम्हाला पोहता येत नाही, काही नाही. पण ते भक्त वेगळेच होते बरं का. त्यांच्या जर आपण पाहू ना तर ते खरंच वेगळे होते. मला त्यांचं ते जेव्हा मी लिहायचो, जसं माझा असा पुढे अभ्यास होतोय, तसं मला कळतं की काय ते असते ना, कसे ते त्यांनी सर्व ते देवाची आज्ञा पाळली. आपलं साधं घरात आपल्याला त्यांनी 9 महिने पोटात ठेवलं, त्यांनी आपल्याला काय काय नाही केलं आपल्यासाठी, आई वडिलांनी काय काय गोष्टी त्यांनी आपल्याला केल्या, त्यांना कोणत्या गोष्टीचं काही वाटलं नाही, काही नाही. आपण किती बोललो, काही बोललो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आणि आपल्याला थोडं कळू लागलं, आणि त्यांनी आपल्याला एक काम सांगितलं, जा बाळा हे घेऊन ये, मला पाणी घेऊन ये, ते घेऊन. नाही, कोणी जात नाही. एवढं आपण इथं म्हणजे एवढं आपल्याला त्यांनी लहानाचं मोठं केलं सुद्धा ऐकत नाही. पण तसं तिथं सुद्धा पूजनीय आचार्य पूज्य नाथोबांनी असं म्हटलं नाही की देवा आम्ही पाण्यात येऊन, आणि त्यावेळेस काही असं पाणी शांत नव्हतं, वाहत होतं ते पाणी, तरी ते नाही म्हटले. तरी ते म्हणतात ठीक आहे देवा आम्ही जातो, आणि देव म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगू तिथून या, तिथून परत या असं आम्ही सांगू, त्यावेळेस तुम्ही यावं म्हणे. आणि नंतर ते लगेच निघाले नाही. त्यांच्या म्हणजे मला हळूहळू तसं थोडं कळू लागतं लिळेतून. आपल्यासारखं कसं कोणी सांगितलं लगेच आपण निघतो, त्यांनी तसं नाही केलं. देवाने आज्ञा दिली, त्यांनी लगेच देवांना दंडवत केले. म्हणजे देवांची त्यांनी आशीर्वाद केला एक प्रकारे, की आहेत आपले देवच रक्षण करणार आहे. त्यांनी आशीर्वाद घेतला, ते घेतलं, देवांना दंडवत केला. नंतर त्यांनी आपल्या नंतर कपडे काढले आणि त्यांनी उड्या मारल्या एवढं धावतं ते पाणी, वाहतं पाणी होतं. तर वाहत्या पाण्यातून ते पोहत लागले, आणि पोहता देव म्हणतात की या आता तिथून वापस. आता एखादं म्हटलं असतं तिथं, अरे असं कसं काय बाबा, तुम्ही तर देवा आम्हाला तुम्ही त्या तडे सांगितलं, आता कसं पाठवलं. नाही, तिथे सुद्धा शंका नाही केल्या. कारण म्हणतो ना, भक्तच वेगळं होते. ते आज्ञा सांगितलं. आता तुमच्या बी भरपूर जणांच्या लीळा आठवणी तुम्हाला वाचन आहे, तुम्हाला माहित आहे की पूज्य नाथोबांच्या असं किती देवाने जन्मलेख लावले. आपले एखादा आपण जर काही आपल्याला साधं किडे मोकळे काय असं पाहायला गेले, काय गेले, आपण 4 पावडे आणतो, 4 2च राहतात, पण मारतो 4 सारखे दडादडे आणतो. अरे आपल्या ते लागतं काय असं, हे का नाही, एवढं आपण घाबरतो. पण पूजनीय नाथोबांनी देवाने सांगितलं धरा म्हणे त्या सापाला, आणि तो साप असं नाही, गजेंद्र असं त्यांनी पाहिलेलं नव्हतं, तेच पहिले घाबरले होते, आणि देवाने सांगितलं धरा म्हणे त्याला. लगेच त्यांनी धरायला सुरुवात, देऊन थांबा झाला, तुमचा एक जन्मलेख लागला. म्हणजे तसे ते आपले पूर्वज होते, तसे भक्त होते. तसं होणं आपल्याला नाही, पण आपण प्रयत्न केला तर होईल. तसंच मग ते आता देवाने आज्ञा केली, लगेच ते वापस आले, वापस येऊ लागले. परत ते म्हणतात जा आता त्या थडीला जा म्हणे. आता परत ते अजून जायला लागले तिकडं. आणि देव म्हणतात मग आता या म्हणे इकडं. मग जेव्हा येतात, आता सोपं आहे का एवढं पाण्यातून पोहत जाणं वगैरे, दम तर लागणारच आहे ना. पण पूजा आचार्य ते वेगळे होते, त्यांच्यात तेवढी ताकद होती, ते होती, त्याप्रमाणे ते येत होते. पण पूजन नाथोबांना दम लागला, आणि त्यांचे हातपाय थांबले, आणि ते वाहू लागल्यामुळे का सर्व भक्त जन्माला लागले. देवा तुमचा किंकर दास वाहू लागला. आता विचार करा तुम्ही, देव एवढे त्यांच्या हाताखाली 81 कोटी 10 देवता आहेत. त्यांनी नुसतं मनात बी केलं असतं, आदेश दिले की लगेच तिथं शक्तीने कार्य केलं असतं. पण देव त्यांचं परमेश्वरत्व विसरले, भक्तासाठी पळत जाऊ लागले. विचार करा म्हणजे किती काळजी द्या देवाना त्या भक्ताविषयी. कारण की भक्त बी तसे होते ना. पळत जाता मग देवाने म्हणलं मंडळगण थांबा तिथंच बस. तिथं ते म्हटल्यानंतर ते शक्तीचं कार्य झालं, आणि कार्य झाल्यामुळे त्यांना तिथं लगेच तिथं ठाव लागला. जेवढं पाणी होतं ते त्यांच्या गुडघ्या एवढं तिथं त्यांना वाटलं. परत मग देव म्हणतात पूजनीय आचार्यांना, भट्टो जा, त्यांना तुम्ही बांधून इकडे घेऊन या बा. असं आल्यानंतर देव सुद्धा त्यांना म्हणजे देवाला असं नाही नुसतं आज्ञा दिली म्हणजे झालं. देव विचारपूस करतात, म्हणे मंडळी का काही त्रास काही दुःख झालं, आपल्यासारखं लगेच बोललं असतं काय देवा तुम्ही आम्हाला त्या थडीला सांगितलं, लगे इकडेही बोलवलं, आणि अजून म्हणतात तिकडे जा, आणि आता विचारतायत की काय दुखलं. नाही, तसे नाही बोलले ते. देवा म्हणे काहीच नाही झालं, काही त्रास नाही, काही नाही म्हणे.
असे भक्त होते, अशी श्रद्धा भाव असला तर या गोष्टी आपल्याला म्हणजे असं आपल्याला असं तर ते होतं म्हणे. आता आपल्याला तसंच आता मी एक छोटी कथा सांगतो की आपल्याला म्हणजे एक ज्ञान झाल्यानंतर ते झाल्यानंतर आपलं कसं काय आचार करता येईल, काय आपल्याला काय मिळावं लागेल, तसे ते थोडं विषयांतर येते. पण एक कथा आठवली मला. एक मांत्रिक असतो. तो मांत्रिक आता तो मांत्रिक म्हटलं त्याला मग मांत्रिकाला कवटी लागते. आता कवटीला लागत होती तर तो जातो स्मशानात गेल्यानंतर मग तिथं त्या कवट्यावर पाहतो. आता तो कवट्यावर पाहतो, त्याला जी कवटी लागत होती तो शोधू लागला. मग त्याने एक कवटी उचलली. ती कवटी उचलली मग त्याने त्या कवटीच्या एका कानात काडी घातली आणि ती काडी कानात घातल्यानंतर ती दुसऱ्या कानातून बाहेर निघाली. मग तो म्हटला की ही कवटी आपली काही कामाची नाही, कारण की इकडून निघली तिकडे गेली, ही काही कामाची नाही. परंतु दुसरी शोधतो सापडते त्याला दुसरी, ती उचलतो, तिच्यात बी तो काडी टाकतो. ती काडी जी ती तोंडातून निघून येते, नाकातून निघून येते ती. मग तो म्हणतो ही बी कवटी काही कामाची नाही आपली, हिला बी घेऊन काही फायदा नाही आपला. तसंच मग परत तो शोधत तिसरी घेतो. मग तिसरीत ती काडी टाकतो आणि ती काडी जी आहे ती हृदयात जाते, ती खाली पडते. मग तो ती कवटी घेतो. म्हणजे एवढा मांत्रिक आहे तो सुद्धा ते म्हणजे किती त्याला विचार करून किंवा त्याला ती कवटीचं किती महत्व आहे त्याला ते तू कवटी निवडून घेतो तो. तसं आपण सुद्धा आहे. भरपूर ठिकाणी आपण पाहतोय आता आपल्या याच्यात की भरपूर ठिकाणी कार्यक्रम सत्संगात प्रवचन होतात, आपण ऐकतो घेतो आणि लगेच या कानातून त्या कानातून सोडून देत राहतो. आपण कधी त्याचं चिंतन कधी विचारच करत नाही, काही नाही. घरी गेल्यानंतर लगेच आपलं तिकडचं चालून जातं. तसं आपण हे ज्ञान घेत असताना हे शास्त्र ऐकतो, याचं चिंतन केलं, आठवण केली तर तसं मग ते अंतःकरणात उतरवलं तर ते उतरेल. नाही तर काय भरपूर आपण सत्संग ऐकतो, पाहतोय, जातोय, कार्यक्रम सर्व ऐकतोय, बदल काहीच होत नाही ना, काही बदलच नाही. ते एक सोमकांताचा दृष्टांत आहे, त्याच्यात बी असंच आहे. नंतर तो पाण्यातला गुंडा, त्या गुंडाला म्हणजे पाण्यात बुडून बी ठेवला तर त्याला केलं तर त्याच्यामधून तो कोरडच राहतात. तसं आपलं झालेलं आहे, कोरडे झालोय आपण. काहीच आपल्याला ते ज्ञान आलं तेवढा पुरता तेवढा भाव व्यभिचार्य म्हटलं ना देवाने, तेवढा पुरता तेवढा आपल्याला ते दुःख राहतं आणि तेवढं वाटतं की आता काय करावं. जसं बाबा निरूपण करतात, हे माझे बी तसंच आहे. बाबा निरूपण करतात, सांगतात असं वाटतं आता सोडावे संसार आणि आपलं मस्त या डोऱ्या डंगरमध्ये राहावं आणि आपलं अनुसरण देवाला प्राप्त करावं. हे फक्त तेवढा पुरता तेवढं ते राहतं. पण नाही, हे आपल्याला म्हणून बाबा म्हणतात ना की बा तुम्ही इच्छा ठेवा, वासना ठेवा, नाही तुमच्या नवीन पण तुम्ही केलं तर देवाला सुद्धा वाटत नाही भाई याची तरी काहीतरी इच्छा आहे, हा करू शकतो. मग देव आपल्याला पुढे ते सहाय्य करत राहतात. देव आपल्याला माया करून सहाय्य करतात. एकाने तिन्ही गोष्टी मायाने देव मायाला हे करतात, त्याप्रमाणे आपल्याला ते सहाय्य होत राहतं. तसं या गोष्टीतून तुम्हाला हे सांगणे की आपण हे घेतो, शास्त्र ऐकतोय, ते नुसतं ऐकून ठेवू नका, बदल करा, पुढं सरकत राहा. आज आपण त्याच्यातच अडकलेले. आता आम्ही येते वेळी सुद्धा बरं का बाबा, आम्ही येते वेळी सुद्धा येतं, आम्ही सत्संगाने बोललो होतो की आम्ही डोंगराला जाणार आहेत, असं कार्यक्रम आहे. तर आम्हाला तिथं बोलण्यात आलं की भाऊ तिथं स्थानवंदन गणे का, तिथे एखादी काही स्थान आहे का. म्हणजे आता म्हणजे लोकांना हेच हे लागलेलं आहे. मी तसं काही मन दुखत नाही कोणाचं, पण आपण स्थान करून आपल्यात बदल झाला नाही ना तेवढा. बदल हा स्थान वगैरे करून जास्त होणार नाही. त्याच्यात काय तुम्हाला दृष्टपर गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्या ठीक आहे होतील, पण तुम्हाला शास्त्र उलट असं म्हटलं पाहिजे होतं की तिथं काय आहे काय नाही, काय तिथलं महत्व आहे काय, या गोष्टी कोणी विचारत नाही, काही नाही. तर मग असं आपण जर हे स्थान वगैरे आणि असं ठिकाणी जर आपण आलो तर आपल्याला त्या आणि असं मी विषय कुठं ऐकलेलं सुद्धा नव्हते. जे माझं आता मी कोणत्या बाबांकडे गेलो नाही, मला तेवढा टाइम पण नाही. आता तुम्हाला सर्व लोकांपेक्षा तुमचे झालेले अभ्यास, पण माझा अभ्यास काही झालेला काही नाही. मला जे बी काही झालं, जे काही ज्ञान होतंय ते मी सत्संगावरूनच घेतोय. आणि मी ते आणि खरंच खूप काही म्हणतात की बा हे आपलं शास्त्र कोणाला सांगू नये, असं कुठं युट्यूबला टाकतात का, कुठं ऑनलाईन टाकतात का, आपलं असं शास्त्र बाहेर सांगितलं जातं का, दोष लागतो ते लागतो. जर असं राहिलं असतं वगैरे तर मला सुद्धा अबोध झाला असता, मला बी पुढे आला नसतं, माझी बाबांची ओळख झाली असतो, मी त्यासोबत मी इथं बोलायला राहिलो नसतो, आहे का नाही. असं जर राहिलं असतं तर मग कसं आहे. आणि बाबां ते सुद्धा म्हणतात बोध आणि मोक्ष तिथे परमेश्वर कोणी नाही. आता युट्यूबला ऐकणारे का कमी लोक आहेत का, भरपूर लोक आहेत, आपले बी लोक आहेत. पण ती शक्तीची जिची पावर आहे ती वरून येणार आहे, तिकडूनच येणार आहे ना. ते
त्यामुळे त्याच्यात दोष वगैरे आणणं काही नाही येते. पण मग आता काय ज्याच्या त्याच्या त्या आहेत त्या गोष्टी आपण त्याला काही करू शकत नाही, काही नाही, हे का नाही. मग आपण सुद्धा ते तसं केलं, जर ज्ञान घेतलं, अभ्यास केला तर आपण पुढं पुढं सरकत आपण ते करू शकतो वगैरे. आपण हे सर्व काही गोष्टी करू कर्म कांडायच्या, त्याच्यातून काही प्राप्त होणार नाही हे आपल्याला समजलं तर पुढे आपण सरकू. पण नाही होत. आम्ही असंच सत्संग असताना बाबा एका घरी आम्ही गेलो. आता त्यांच्या घरातले खूप काही पिढी, त्यांच्या घरातले खूप काही मंत घेतलेले साधू वगैरे झाले होते. पण आम्ही तिथे गेल्यानंतर बाबा मी विचारलं की आपले 5 अवताराचे नाव सांगा. नाही सांगता आले. खूप वाईट शोकांती. काय भाऊ म्हणे 5 का 5 अवतार. म्हटलं ताई 5 अवतार का 5 अवतार एकच झालं, सांगा म्हटलं कोणते सांगतात. नाही म्हणे मला तर प्रश्नच कळाला नाही, काय नाही. नंतर परत मी त्यांच्याच घरातल्या माणसाला विचारलं, सांगा म्हटलं काय. तर ते सुद्धा असं सिरियल प्रमाणे सांगता आले नाही, काही नाही. ते तोडकं मोडकं सांगता. म्हणजे एवढं अवघड परिस्थिती, एवढी म्हणजे मला सुद्धा वाईट वाटलं की कसं आहे. म्हणजे 5 देवाचे नाव सांगता आले नाही, आपण स्वतःला नामधारक उपदेश म्हणतो आणि आपल्याला वाटतं की आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. कसं शक्य आहे? नाही. आपल्याला आता 5 नाम नाही, देवाचे नाव सांगता आले नाही, तर मग पुढे मी बोललोच नाही काही. मग अजून भरपूर लोक असे आहेत की त्यांना नाम सुद्धा माहित नाही, नाम पाठ नाही. आणि संकट आलं, दुःख आलं, आम्ही एवढं करतो, एवढं देवदेव करतो, एवढं अन्नदान करतो, दिंडीला पदयात्रेत जातो, एवढं अन्नदान करतो, ह्या बाबाची एवढी पूजा, तेवढं केलं, काही सांगितलं आम्ही तयार आहे. आणि देवच कसं संकट देतो. अरे कसा तुला जर देव जर 5 नाम व्यवस्थित घेता येत नाही, काही नाही, आणि जी बी आहे ते दृष्ट परज आहे ते करतोय, आणि तरी दयाळू कृपा देव सर्व देऊन बसलेला आहे, आणि माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही. देवाने किती दिलं तर कमीच वाटतं माणसाला, तरी सुद्धा आपल्याला कमी म्हणजे वाटतं की काय केलं काय नाही. आणि दुःख काय. आज बाबांनी सकाळीच म्हटलं देव हे देतच नाही, आपणच जोडलेले आहे ते. आधी मग ते आधी कधी याच्याने आपण मळ रचले, त्यानुसार हे चालू आहे. जे देवाने सांगितले ते करायचं, देतात सोडून भलतं सत करत बसतात. काही गोष्टीचं काही म्हणजे त्याला काही हे नाही, काही नाही करत बसतात. आणि दुःख आलं आणि देवाला नारळ पडतात, देवा कसं केलं आणि मी एवढं केलं तरी काय झालं. आता ते अन्य लोक तरी बरं, त्यांना तर ते देवा ते काही कारण बी सांगत देवा रडत नाही. आपल्याला देवाने एवढं दिलंय, भेटले. हो तुम्हाला बोध झाला हेच खूप मोठं आहे तुमच्यासाठी. आज पाहतोय आपण इकडं हे लोक भक्ती करतायत, त्यांना कोणत्या गोष्टीचा आधार नाही, काही नाही, करतायत. पण आपण काहीतरी असं आपल्याने बाबा म्हटले सकाळी, आपल्याने असं काहीतरी हेतूक काहीतरी भूत भजन घडलं झालं, त्यामुळे आपल्याला बोध भेटला. बोध भेटणे साधी गोष्ट नाही. बाबांनी त्यांनी उदाहरण प्रत्येक प्रवचनात देत राहतात. बाबांनी की बोध देते वेळी देवाने काय काय केलं आपल्यासाठी, कशा गोष्टी केल्या. आणि एकदम साधं उदाहरण बाबा सांगतात. जसा एखादा मंत्री ज्या एखाद्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रमाला येत असतो, येत असताना त्याची किती बंदोबस्ती करतात, किती सर्व गोष्टी त्याचे अलर्ट राहतात, पोलीस वगैरे सर्व त्याच्यासाठी एवढी फौज राहते. सर्व जे काही किती अडचण असलं काय असतं सर्व रस्ते बंद करतात आणि त्याला त्या रस्त्याने एकदम सुरक्षित काढतात आणि जाऊ देतात. तसं देवाने सुद्धा आपल्याला बोध देते वेळी साधा खटाटोप नाही केला. सर्व मायाचे जे आपले जे कार्य आहे ते थांबवले, आपले जे काही कर्म आहेत ते थांबवले. तेव्हा देवाने आपल्याला तो बोध दिला. त्याचं सुद्धा आपल्याला महत्व राहत नाही. आपल्याला कळत नाही की देवाने आपल्याला बोध दिला आणि आपण हे काय केलं पाहिजे, कसं आपण हे ज्ञान घेऊन वगैरे देवाला ती प्रार्थना दुःख केलं ते आपण देवापर्यंत कसे पोहोचू, काय पोहोचू, काही नाही. याचं महत्व कोणालाच काहीच नाही. झालेत उपदेश, झालेत, चालू आहे म्हणून चालू आहे. ते अन्य लोक तरी मला कधी वाटतं की ते तरी त्यांना तरी काही कार्यक्रम असतात, काय असतात, एकत्र येतात. ते आपलं काही नाही, आपलं कारण सांगत राहतात काही ना काही. आता मला अनुभव आहे खूप काही, मी बोलू इच्छित नाही. तर फोन केलं तर मला काय समोरचं उत्तर काय देतं ते कळतं. मला कधी वाटतं अरे बाबा एक तू म्हणजे महिन्यातून आमचं सरकार चालू असतं, 1 महिन्यातून त्या घरी जाणार असतो स्वतः, तरी सुद्धा नाही काहीतरी कारण. बाजारला गेलो, इकडे जायचं तिकडे जायचं. अरे तुझ्या म्हणजे एवढं तुझ्या घरी घडणार आहे ते त्याचं काहीच नाही. आणि उपदेश चाललंय, स्टेटस राहतं, खूप काही गोष्टी राहतात. अरे असं वाटतं की अरे किती असेल, मला त्याच गोष्टीनं वाटायचं की अरे बाबा खरंच माझ्यापेक्षा खरंच अभ्यास चांगले श्रद्धा आहे भाई, असं वाटायचं मला. काही नाही, काहीच कळत नसलं, काही नसलं तरी वाटतं त्यांना. हो बाबा ते म्हणत बी राहतात ना, हो आपल्याला हे मनगटात गाठी घालायला सुद्धा लाज वाटते. एवढं आपलं अवघड आहे. आपला पंथ सांगायला आपल्याला, मला तो शब्द बोलू वाटत नाही, आपल्याला लाज वाटते. ते हातात गाठी घालत नाही. आणि पंथ मी मानू पंथ ते सांगू इच्छित नाही का, कारण की आपल्याला ते ज्ञान नाही, आपल्याला अभिमान नाही आपला पंथाचा.
बाकीचे लोक पाहिले तुम्ही, त्यांच्या धर्माचं काय नाही कळत, ते त्यांना काय भेटणार काय नाही, त्यांचं माहित बी राहत नाही, पण तेवढा अभिमान आहे. आणि आपल्याला एवढा परमेश्वर भेटलेला आहे, त्याचं काहीच महत्व नाही कोणाला. हे खूप वेगळं, म्हणजे दुःख वाटतं मला या गोष्टीचं. आता इथं बी पहा किती लोक आले, आणि असंच कुठं काही कार्यालय असतं असं वेगळं सर्व जमले असते, आले असते नाही. भरपूर असं मी बी पाहत राहतो, आमच्या एरियात बी राहतात ना कीर्तन वगैरे ते, आणि तसं एखादं माणसं बाबाचं कोणाचं कीर्तन करायचं, आता तुम्ही ते महाराज माहिती आहे प्रख्यात झालेले आहेत. आमच्या इथे एक कीर्तन होतं त्या महाराजांचं, तुम्ही ऐकलेलं आहे ते महाराज कोण आहेत काय. गाडी लावायला जागा नाही, आम्ही ड्युटीला जात होतो तर लोक ते आम्ही वाजू थकलो, पण कोणी येईना त्या गाड्या काढायला, आणि तिकडे ते कीर्तनात चालू, आणि काय त्याच्यात काही नाही. म्हणजे तसंच कुठं काही कार्यक्रम वेगळे असले, ऑर्केस्ट्रा असला, लग्न असले, गर्दी माहत नाही काही नाही, कुठली सवड काढतो पण येतात. आणि म्हटलं ना बाबा चला तिथं सत्संग आहे, तिथं प्रवचन आहे, तिथं काहीतरी आपल्या आयुष्याबद्दल कल्याणाबद्दल सांगते, जीवाचा उद्धार कसं आहे काय, कोणी येत नाही. कळतं लोकांना, कळतं, सर्व कळतं की आपण या इथं आलोय, आपण काय करतोय. लोक भक्ती सुद्धा करतात, 3 प्रकार लोक भक्ती करतात, पण तरी सुद्धा त्यांना वाटत नाही की अरे आपल्याला असं दुःख आहे, आपल्याला पाप आहे, असे आपण देवाला शरण गेलो पाहिजे, भक्ती केली पाहिजे, करायला पाहिजे. नाही करत कोणी, काही नाही तेवढं. लोक संसारामागच पळत राहिले. या गोष्टी आपण जर समजून घेतल्या ना, तर काहीतरी आपल्याला पुढं हा देव भेटलेला आहे त्याचं आपल्याला काहीतरी कळेल, समजेल. सोपं नाही होऊन हा देव भेटणं एवढं सोपं नाही. मी स्वतःला सुद्धा भाग्यवान समजतो की मी अशा घराण्यात जन्माला आलो, तिथं आपण तो होता, नाही भेटला. मी बाबांच्या एक आपल्याला बाबांनी क्लिप टाकली होती, ऑडिओ क्लिप. यवतमाळचे ते डॉक्टर होते, एमडी डॉक्टर होते, एमडी डॉक्टर होते ते. जेव्हा त्यांना वाटलं, ते म्हणतात बाबा की माझ्या घरी माझा तरुण भाऊ मेला, तरुण वयात मेला, नंतर काही दिवसांनी वडील मेले. यांना आता मला, म्हणजे आता पहा केवढे विचार मोठे होते, यांना मला मोक्ष मिळवायचा आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर पडलेली. असं काहीतरी आहे तुमच्याकडं, असं काहीतरी मंत्र आहे, असं काही देव आहे की तो माझ्या भावाला वडिलांना मोक्ष देऊ शकेल. बाबांनी त्यांनी सांगितलं हो आहे, भेटेन, इथं होऊ शकतं. तर ते डॉक्टर एवढ्या रावण्या करू लागले की बाबाने मला अनुसरण द्या, मला दीक्षा द्या. बाबाने तसं शक्य नाही, तुम्ही अभ्यास करा, माझे सत्संग ऐका, कळेन तुम्हाला काय काय नाही. बाबाने मग नाही तेवढं, मला नाम तरी द्या म्हणे, कसं नाम घ्यायचं, स्मरण करायचं सांगा म्हणे. तेव्हा मला इतकं वेगळं वाटलं की आपल्याला फुकटात नाम भेटले, हो फुकटात भेटलेले. तो डॉक्टर एवढा रावणा करत होता, मी टाकले आमच्या ग्रुपमध्ये, टाकले ते क्लिप, ऐकवले. पहा एमडी डॉक्टर नाम घेण्यासाठी बाबांच्या किती रावणा करू लागला, आणि आपल्याला फुकटात भेटलेलो. आणि त्या नामामुळे आपल्याला नामाचे दाट आहे, देव प्राप्ती होतो नामाने. काल सर बी म्हटले शांताबाईचं पूजन, शांताबाईचं उदाहरण देऊन, धर्माच्या चाडा राजाची राणी का नाही, पडते आकाश धरी जेल. एवढं नामावर एवढी ताकद आहे. इथं डॉक्टर रावण्या करू लागले, आणि आपल्याला भेटून आपण उठत नाही, सकाळी स्मरणाला उठत नाही, तारारारा घोरत राहतो. अरे झोपेतच गेले दिवस. बाबा म्हणतात झोपेत गेलं आपलं सर्व, तरी आपल्याला त्याचं महत्व नाही. आणि असंच एखादं काही राहिलं, सवय लावा तुम्ही, सवय लावा, हळूहळू सवय लावा. तुम्ही उठून पहा, वेगळा आनंद येतो. पण नाही करत ते, सुरुवात तर करा तुम्ही. मी माझा अनुभव सांगतोय, मी सुद्धा हे करत राहिलो, आणि मला खूप काही गोष्टी भेटत राहिल्या. मी देवाला प्रार्थना करतो, देवा नको मला या वस्तू, या दृष्टपर गोष्टी नकोच मला, याच्यात मी जर आज फसत गेलो, तुमच्यापासून दूर जाईन. मी प्रार्थना करत राहतो देवाला, आणि आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो. सकाळी उठून पहा तुम्ही, वेगळा आनंद येतो. देव म्हणतात नुसतं खाऊन पिऊन झोपा, आणि नुसतं खायचं प्यायचं झोपायचं टरर, याचं नाही बाई. पश्चात सकाळी उठा, स्मरण करा, मी तुमच्या हृदयात येईन. एवढं देवाने सांगितलेले. असा धर्म, असा पंथ या जगात कुठंच नाही. एवढं आपल्याला साधा सोपा धर्म सांगितलेला आहे, देव सांगितलेला आहे. तुम्ही अन्य लोकांचे पाहिले, त्यांचे नियम अटी इतके अवघड आहेत, खूप काही अवघड आहे.
पाळू शकत नाही तुम्ही नियम. छोटे छोटे अशा गोष्टीत अडकलेले आहेत ते, नाही होत त्यांच्याने त्या गोष्टी, तरी ते त्यांचा धर्म पाळत राहतात, करत राहतात. आणि आपल्या देवाने एवढं सेल केलेलं आहे तरी आपल्याला ते होत नाही. काही नाही ना, तुम्हाला काही लय द्यायचंय का इथं? प्रॉपर्टी द्यायचं, धन दौलत द्यायचं, काही द्यायचं काहीच नाही. ते देवाला कोणतीच अपेक्षा नाही, देव मागत सुद्धा नाही काही. तर आपण ते तेवढी दुःख अर्थता ठेवली आणि आपण या दृष्टपर गोष्टी काढल्या तर तुम्हाला त्या कळते, समजते. देव काय हे कळेल तुम्हाला. त्यासाठी अभ्यास करा, शास्त्र सूत्र बाबांनी सांगितलं, एक एक सूत्र घ्या, खूप काही त्याच्यातून तुमचा फायदा होईल. घडेल तुम्हाला हळूहळू. मला काही उमट होत नव्हतं, पण जसं जसं कळायला लागलं, देवाला प्रार्थना केली, उमट होऊ लागला, चालू लागलं माझं. तसं तसं तुम्ही सुरुवात करा, देवावर विश्वास ठेवा. जसं पूजनीय आचार्य आपल्या पूर्वजांनी आपलं जे होते त्यांनी जो विश्वास ठेवला तसा विश्वास ठेवा. देवावर तो विश्वास ठेवून तुम्ही भक्ती करा, नक्की तुमचे दुःख दूर होतील. नंतर तुम्ही देवाला सुद्धा प्राप्त करू शकता. स्मरण करत राहा, जसा वेळ भेटेल तसा करा, बरोबर तुमचे ते दुःख दूर होऊन तुम्हाला देव प्राप्त होईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली तसं मी नाशिकचे जे वास्तविक मंडळ आहे त्यांचे आभार मानू इच्छितो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. खऱ्या अर्थाने रवींद्र भाऊंनी आपलं जे काय या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, धर्माविषयी आवडी तळमळ, शवादाशाची जी काही तळमळ व्यक्त केली ती प्रत्यक्ष त्यांच्या कृतीत पण आहे. आणि आज आपण जे काही आम्हाला विचार मांडले ते विचार आम्ही आमच्या जीवनात नक्कीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मी रवींद्र भाऊंनी जे काही विचार मांडले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. ते कुटुंबासह या ठिकाणी हजर झाले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज नांदेड येथील आपले सर्व परमार्ग सेवक रणजित भाऊ देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व परमार्ग सेवक आले. त्यांच्या सगळ्यांनी संजय बाबर, परमार्ग सेवक संजय दादा बाबर आणि परमार्ग सेवक अर्जुन दादा बाबर या ठिकाणी उपस्थित झाले. आपण त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. त्याचप्रमाणे या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ परमार्ग सेवक नितीन दादाजी गायकवाड आणि परमार्ग सेवक बाळासाहेब जगताप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या सुद्धा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय. टाळ्या त्यांच्यासाठी जोरात वाजल्या पाहिजे, कारण ह्या मंडळाचे खूप मोठे आधारस्तंभ आहे आणि आमच्या पाठीशी भक्कम असे उभे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. थोडंसं घ्यायचं. परमार्ग सेवक कमलाकर दादा भायगाववरनं या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जेव्हा त्यांच्या भायगावामध्ये आम्हाला जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी ते सत्संगाला आले. सत्संगाला आल्यानंतर ते प्रथमतः त्या ठिकाणी बसले आणि असं काही दाखवत होते की बुवा आम्हाला ह्यातली काही माहिती नाही. ऑलरेडी त्यांना धर्माची खूप माहिती होती, जाणीव होती, पण ते आमच्याशी असे संवाद साधायला लागले, गप्पा करायला लागले. आणि त्यांच्या गप्पेतून आमच्या लक्षात आलं की यांना मंडळाविषयी, आपल्या धर्माविषयी, बाबांविषयी खूप आवडी आहे. आणि त्यांची आपली जी काही विचारधारा तिथे पोचल्यानंतर ते या मंडळाशी जोडले गेले. आणि विशेष म्हणजे कोणी येऊ अगर नाही येऊ, या मंडळाचे जिथे जिथे कार्यक्रम असतील ते पूर्णपणे तन मन धनाने या ठिकाणी येतात आणि आपलं पूर्ण योगदान देतात. मागच्या वेळेस तर एकदा ते बसमध्ये निघाले, प्रवासात त्यांची पाकिट वगैरे गेले, त्यांची बॅग चोरी गेली, तरी त्यांनी आपला प्रवास मागे फिरवला नाही. ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आमच्यापर्यंत ते कार्यक्रमाला पोचले. असे परमार्ग सेवक कमलाकर दादा हे या ठिकाणी येत आहेत. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. अत्यंत जसं जमेल तसा प्रवास करून ते आपल्या कार्यक्रमाला पोहोचत असतात. मी विनंती करतो की या परमार्ग सेवक कमलाकर दादा या. आता सुद्धा येताना त्यांनी कोणी भेटू अगर न भेटू पण आपली बॅग उचलली आणि एकही फोन न करता डायरेक्ट इथे पोहोचले. असे परमार्ग सेवक कमलाकर दादा आपल्या समोर आपले मनोगत व्यक्त करत आहे. मला काही बोलता येत नाही, पण मी थोडा बोलण्याचा प्रयत्न करतो. मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे, अमंगलाने जीवन भरले प्रभुराया माझे. कमल वदना कमल लोचना हे कमल कांता, समळ हे माझे स्वरूप देवा
पुनीत करी आता सर्व